Hello students. So today we are going to discuss about next topic which are from oscillation. तर मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर श्री गणेश ज्युनियर कॉलेज आपल्या माझ्या फिजिक्सच्या आर के फिजिक्सच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. ठीक आहे. तर आधीच्या लेक्चरला आपण ऑसिलेशनशी रिलेटेड बरेचसे पॉईंट पाहिले होते. त्यामध्ये टाइप्स ऑफ SHM पर्यंत आलो होतो. तर इन दॅट फर्स्ट टाईप सिम्पल हार्मोनिक मोशन और लिनियर SHM. लिनियर SHM पाहत होतो. तर डेफिनेशन ऑफ लिनियर SHM आपण पाहिली होती. जनरली फक्त शॉर्टकटमध्ये लिहितो. सो डेफिनेशन फॉर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन काय होती? द पार्टिकल which moves to and fro along straight line motion is called लिनियर SHM. सो याला काय म्हणतात? लिनियर SHM म्हणतात. ओके. सो मग आता लिनियर SHMच्या सगळ्या टर्म्स आपण स्टडी करणार आहे. तुम्हाला दोन डेफिनेशन लिहून दिल्या होत्या, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा अँग्युलर SHM. तर ते बाजूला ठेवून आता फक्त आपण काय पाहणार आहे या ठिकाणी? लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन पहिल्यांदा पाहून घेणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, आणि मग त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन, त्याच्या सगळ्या टर्म्स पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपण समजून घ्या ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. सो आपण जर स्प्रिंग घेतली, आयदर ते व्हर्टिकली घ्या किंवा हॉरिझॉन्टली, तर त्याच्या आधारे आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. तर इथे एक रिजिड सपोर्ट ठेवला, तर तुमच्या बुकमध्ये हॉरिझॉन्टली आहे तर हॉरिझॉन्टलीच घेऊया. आणि या प्रकारचा फ्रिक्शनलेस सरफेस असेल. काय असेल? हिअर आर द फ्रिक्शनलेस सरफेस. ठीक आहे. आणि ही स्प्रिंग स्ट्रेचेड स्प्रिंग घेतली आहे. त्याची जी इनिशियल पोझिशन असेल, मासला आपण काय केलं आहे? स्लाईड केलं आहे विथ फोर्स, सम फोर्स, बरोबर ॲप्लाय केल्यामुळे स्ट्रेच झाले ते. ठीक आहे. सो ही पोझिशन कोणती आहे? स्ट्रेचेड आहे. ठीक आहे. आणि हे दुसरी जी कंडिशन आहे ती अनस्ट्रेचेड म्हणजेच इनिशियल पोझिशनला असेल. ठीक आहे. आणि थर्ड जी आहे ती कॉम्प्रेस्ड आहे. थर्ड कुठली आहे? थर्ड जी असणार आहे ती म्हणजे असेल कॉम्प्रेस. ठीक आहे. या तीन कंडिशन, आणि तिन्ही कंडिशनला सरफेस कसा असणार आहे? फ्रिक्शनलेस. इथे पण काय असेल? फ्रिक्शनलेस सरफेस. तर इथे मेन पॉईंट मी इथे राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं की आपण पाहिलं आहे यामध्ये एक फोर्स ॲप्लाय होतो, बरोबर. जर इकडे डिस्प्लेसमेंट झाली आहे आपल्या इनिशियल पोझिशनपासून, ठीक आहे, ती जर सपोज काय असेल? X असेल, तर डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स काय असेल? ही असेल F, बरोबर. म्हणजे काय? फर्स्ट पॉईंट जर आपण पाहायचं झालं काय होणार? द डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स किंवा फोर्स, रिस्टोरिंग फोर्स ही टर्म झालेली आहे. द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द mean position, the force which is directed towards the mean position, that force is called as restoring force. The direction of restoring force is opposite to the direction of displacement. तर मग the direction of restoring force is opposite to the direction of डिस्प्लेसमेंट. ओके. तर मग यावरून या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे विच इज रिस्पॉन्सिबल टू ब्रिंग बॅक इट्स मीन पोझिशन.
ओके, म्हणजे स्प्रिंगला मेन पोझिशनला ब्रिंग बॅक करण्यासाठी जो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. मग तो कसा येतो प्रपोर्शनॅलिटीमध्ये, एफ इज प्रपोर्शनल टू -x. आता -xच काय घेतलं, कारण दोघांची एक डायरेक्शन एकमेकांच्या काय अपोजिट आहे, दॅट्स वाय हिअर वी हॅव टू टेकन इट ॲज ए -x. ओके, देन सो सेकंड आता काय, सेकंडली जर आपण पाहायला गेलं तर इक्वेशन असं लिहितो एफ इज इक्वल टू -kx. kx काय, हा जो k हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट विच कोणावर डिपेंड करतो, विच डिपेंड्स ऑन द इलॅस्टिक प्रॉपर्टीज, विच डिपेंड्स ऑन द इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीजवर हा काय करतो, डिपेंड करतो. ठीक आहे, सो दिस इज वी हॅव टू कॉल्ड इट ॲज, इट्स कॉल्ड, आणि त्याला नाव आहे या ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंट. का स्प्रिंग कॉन्स्टंट, कारण इट इज डिपेंड ऑन इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ स्प्रिंग. ओके, सो या पद्धतीने. देन नेक्स्ट थिंग, पुढे पहा व्यवस्थित. ठीक आहे, तर यापुढे जाऊन ठीक आहे, आता ह्या पहिल्या कंडिशनला असं झालं, जर स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, जर स्प्रिंग काय झाली, कॉम्प्रेस्ड झाली, तर काय होणार आहे, हा जो फोर्स आहे, सॉरी डिस्प्लेसमेंट कुठं होणार आहे, त्या ठिकाणी टुवर्ड्स लेफ्ट होणार आहे, म्हणजे माझा लेफ्ट टुवर्ड्स लेफ्ट होणार आहे, आणि फोर्सची डायरेक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड्स राईट असणार आहे. ओके, सो मग या पद्धतीने दोन्ही कंडिशनला या ठिकाणी ही आपली जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते, बरोबर. मग त्यावरून आपल्याला भेटले एफ इज इक्वल टू -kx, म्हणजे हा जो फोर्स आहे विच इज इन डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, बरोबर. मग त्याच्यावरून म्हणजे काय, या ठिकाणी काय म्हणू शकतो, हेन्स स्प्रिंग इज accelerates towards mean position. कुठे येते, mean पोझिशनकडे येते. आता ही जी कंडिशन आहे, ही दिस कंडिशन वी हॅव टू से mean पोझिशन, आणि ही कुठली आली, इक्विलिब्रियम पोझिशन, सॉरी इक्विलिब्रियम नाही, एक्स्ट्रीम पोझिशन, स्ट्रेचड पोझिशनला, बरोबर. आता जी आपली एक्स्ट्रीम पोझिशन आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय राहणार आहे, 0, आणि आपली जी मेन पोझिशन त्याला व्हेलॉसिटी काय राहणार आहे, मॅक्सिमम. मग इथे व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे मेन पोझिशनला, म्हणून या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो मॅक्सिमम असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि ॲक्सेलरेशन इज ऑल्सो proportional to displacement in the opposite direction, बरोबर. ओके, सो या पद्धतीने पुढे मग आता आपण काय होणार, ॲज बाय न्यूटन्स लॉ F is equal to ma, so hence we put here ma is equal to -kx, so hence what we have say, a is equal to -k upon m x, so hence what we have to say, acceleration is also proportional to in same manner with force, म्हणजे फोर्सच्या सेम मॅनरमध्ये ॲक्सेलरेशन काय राहणार आहे, प्रपोर्शनल राहणार आहे. ॲक्सेलरेशन इज प्रपोर्शनल, सो दॅट्स वाय वी हॅव टू से acceleration is also directly proportional in opposite direction to the displacement. ओके, तर या पद्धतीने. ठीक आहे, तर पुढे पाहूया. आता मी तुम्हाला सांगितले एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं आणि मीन पोझिशनला.
ज्यावेळेस ओके, सो इथे आपण काय म्हणूया, थर्ड पॉईंट म्हणूया, थर्ड नाही फोर्थ. आपण काय म्हणू शकतो, व्हेन द पार्टिकल is at extreme position, when the particle is at extreme position, then the opposing force retards the motion. Hence, speed of the spring is 0. म्हणजे v इज इक्वल टू काय येतं, 0. कुठे, ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. स्पीड ऑफ द स्प्रिंग इज 0 ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. आता हे डायग्राम रफ केली आहे, पण त्या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशनला स्पीड ऑफ द स्प्रिंग काय येतं, 0. आता हे मोशन कसं चालतं, ज्यावेळेस इकडे जाणार आहे त्यावेळेस एक्स्ट्रीम पोझिशन, परत ते कॉम्प्रेसरकडे पण येतं, राईट टू लेफ्ट या पद्धतीने चालू राहतं. आणि ही सेंटरला ही काय येते, मेन पोझिशन. अलॉंग हे काय चालतं, स्ट्रेट लाईन. कारण आपला जो पोर्शन आहे किंवा जो सरफेस आहे तो फ्रिक्शनलेस आहे. ठीक आहे, आता त्याच्यात नंबर 5 कंडिशन येते, इट इज अबाउट मीन पोझिशन. मग आता मीन पोझिशनला काय होतं, आपण इथे घेऊ लिहून, व्हेन द पार्टिकल is at the mean position. बरोबर. मग फोर्स काय आहे, फोर्स और ॲक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. बरोबर, फोर्स अँड ॲक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन. देन द स्पीड ऑफ द spring is maximum. what happens, स्पीड ऑफ द स्प्रिंग इज मॅक्सिमम. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी मेन पोझिशनला स्प्रिंग येणार आहे इकडे जाऊन रिटर्न, कारण फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन आहे. सो ॲट दॅट टाइम स्पीड ऑफ द स्प्रिंग इज मॅक्सिमम ॲट दॅट पोझिशन. अँड हेन्स व्हॉट, कारण कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन स्पीड. हेन्स कायनेटिक एनर्जी ऑफ द स्प्रिंग इज also maximum. मग ऑब्वियसली पोटेन्शियल एनर्जी जी काय असणार आहे ती काय असणार आहे, त्या पोझिशनला मिनिमम असणार आहे. ओके, देन व्हॉट हॅपन नेक्स्ट इज नंबर 6. नंबर 6ला आपण काय इथे नोट डाऊन करू शकतो, ओके. आता नेक्स्ट काय आहे, फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर डायरेक्टेड टुवर्ड्स mean position. And motion repeating itself. म्हणजे त्या ठिकाणी कॉम्प्रेशन अँड स्ट्रेचिंग कंटिन्युअसली चालू राहील. जरी आपण व्हर्टिकली जरी घेतलं तर व्हर्टिकली अजून चांगल्या प्रकारे आपल्या काही लक्षात येईल. तर या पद्धतीने तुम्हाला मेन पॉईंट्स मी सांगितलेले आहेत. एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं, त्या ठिकाणी तुमचं मेन पोझिशनला काय होतं, स्पीड बाबत, ॲक्सेलरेशन बाबत. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा असंही लिहू शकतो. इकडे हे रफ करतो. आता ही डायग्राम इथे काढून ठेवतो स्ट्रेचिंगची. ठीक आहे, म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट किती झाले असेल, ह्या मेन पोझिशनपासून सपोज एक्स, इकडे पण किती झाले असेल, एक्स कन्सिडर केले आपण, हे लक्षात घ्यायचं आहे.
ठीक आहे. तर या पद्धतीने आता यामध्ये नंबर 7 काय आहे, ॲट द एक्स्ट्रीम पोझिशनला काय आहे, फोर्स जो आहे ना, फोर्स रिस्टोरिंग फोर्स इज मॅक्सिमम. फोर्स हा काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन अँड डिस्प्लेसमेंट, कारण डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीमला आल्यावर काय राहणार आहे, मॅक्सिमम. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, displacement from mean position also maximum. So this is the fact here. Okay, so this is all about theoretical concept of linear simple harmonic motion. After this we have studied about the term which are involving in the linear simple harmonic motion. ओके, सो लुक हिअर केअरफुली. आता तुम्ही लिहून घेतला असेल मे बी, तर एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, मी रफ करतोय. ओके, सो लुक केअरफुली हिअर. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे, अजून काही 1-2 पॉईंट सांगतो. ठीक आहे, तर हार्मोनिक मोशन रिप्रेझेंट बाय सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजेच कसं, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी और x इज इक्वल टू a cos ओमेगा टी. बट हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बट काय, नॉन हार्मोनिक, कुठले नॉन हार्मोनिक functions or motion represent non-harmonic oscillations किंवा motion represent by 2 or more हार्मोनिक फंक्शन म्हणू शकतो आपण त्याला, हार्मोनिक फंक्शन. कसं, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस b साइन 2 ओमेगा टी या फॉर्ममध्ये. तर हे लक्षात ठेवा, कशासाठी सांगितले, नॉन हार्मोनिक ऑसिलेशन किंवा मोशन. आणि हे कशासाठी, हार्मोनिक. तो ऑसिलेशन म्हणा, परत काही लोक कन्फ्यूज होतील. ऑसिलेशन इथे पण तुम्ही काय म्हणू शकता, ऑसिलेशन. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले 2, हे लक्षात ठेवायचे. मग आता पुढे यायचं आपल्याला, जे आपले डिफरन्शियल इक्वेशन आहे किंवा व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि बाकीच्या ज्या टर्म्स आहेत त्या इन्वॉल्व करतात आपल्या कशामध्ये, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये. कुठल्या, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये, त्याच्याबाबत. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा व्यवस्थित. त्या ठिकाणी येतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM म्हणू शकता किंवा SHM म्हणू शकता. फॉर SHM, डिफरन्शियल इक्वेशन फॉर SHM. आता जस्ट आपण एक इक्वेशन पाहिलं होतं फॉर द फोर्स सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी, F इज इक्वल टू मायनस KX. तर या इक्वेशनच्या आधारे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर याला इक्वेशन आपण काय म्हणूया, फर्स्ट म्हणूया. ज्याला इक्वेशन काय म्हणूया, फर्स्ट. ठीक आहे,
तर आता आपल्याला माहित आहे बाय न्यूटन्स सेकंड लॉ, तर न्यूटन सेकंड लॉ सगळ्यांना माहीतच असेल, एफ इज इक्वल टू काय एम इंटू ए, एफ इज इक्वल टू काय एम इंटू ए. मग हॅन्स पुढचं इक्वेशन काय येईल एम इंटू ए इज इक्वल टू मायनस के एक्स. ओके, सो याला बॉक्स करूया किंवा याला फर्स्ट नका म्हणू, याला फर्स्ट म्हणा. ओके, आता यामध्ये पुढे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय असते, व्ही इज इक्वल टू काय डी एक्स बाय डी टी. ओके, अँड ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल काय असतं डी व्ही बाय डी टी. बरोबर, म्हणजे हे काय येईल डी डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. बरोबर, म्हणजे हे काय येईल ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. या दोन इक्वेशनवरून म्हणजेच ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल टी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. याला इक्वेशन काय म्हणा सेकंड. मग ते आपण इक्वेशन फर्स्टमध्ये काय करू शकतो पुट करू शकतो. मग आपण इथे काय म्हणणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड व्यवस्थित पहा अगदी. बरोबर, मग इथे पुट केलं एम आणि इन्स्टेड ऑफ ॲक्सेलरेशन आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहे सेकंड इक्वेशनची. म्हणजेच काय डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ऑर इज इक्वल टू काय मायनस के एक्स, मायनस के एक्स. आता हे जे मायनस के एक्स आहे आपण ते जर इकडे आणले लेफ्ट साईडला, कुठं आणले लेफ्ट साईडला. ठीक आहे, तर हे काय येईल यम डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0. बरोबर, आता हे डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आले जवळपास. बरोबर, मग आपण काय केलं आपण म्हटलं डिवाइड थ्रूआउट इक्वेशन बाय यम. यमने जर डिवाइड केलं तर इथे एम एम कॅन्सल होईल आणि इथे काय येईल के अपॉन यम येईल. म्हणजे इक्वेशन असं येईल डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन यम इंटू एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथे एक रिलेशन आहे बट काय ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन यम. मग के अपॉन यम इज इक्वल टू काय येईल ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन यम. हे लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला. यू शुड रिमेंबर दिस. ओके, सो फायनल इक्वेशन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आपल्याला भेटेल आता काय डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ओके, सो याला तुम्ही इक्वेशन काय म्हणू शकता थर्ड म्हणा आणि म्हणा दिस इक्वेशन इज कॉल्ड differential equation of linear simple harmonic motion. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन अतिशय सोपं इक्वेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्टेट बोर्डसाठी. IMP म्हणू शकता. मागच्या वेळेस बऱ्याचदा विचारले गेले तर सिलेबस जरी बदलला असला तरी इम्पॉर्टंट पॉईंट्स काय बदलत नाही, कारण याच्यावर डिपेंड आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे. त्यामुळे याला इम्पॉर्टंट म्हणू शकता तुमच्या बोर्ड एक्झामसाठी किंवा तुम्हाला नीट JEE पण याचा उपयोग होऊ शकतो. तर हे काय सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे, कारण याचा पॉवर काय स्क्वेअर आहे. सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. मग आता याच्यावर आधारित आपल्याला आपले जे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स पाहिजेत आहे. ठीक आहे,
तर त्या कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत हे रफ करतो मी. तर कुठल्या ॲक्सेलरेशन, velocity and displacement of linear SHM म्हणजे ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ लिनियर SHM. एकदम व्यवस्थितपणे पहा, खूप सोपं आहे. सो आपल्याला फर्स्ट त्या ठिकाणी यूज काय करायचं आहे, ओके. सो बाय युजिंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन वी हॅव टू फाइंड द व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. मग कशा प्रकारे आपण फाइंड करणार आहे, मग आपण लास्ट इक्वेशनचा आधार घेऊ. इथं म्हणूया from differential equation of linear SHM. तर लिनियर SHMच्या डिफरन्शियल इक्वेशनचा आधार घेतला आहे आणि त्यावरनं आपण हे सॉल्व करणार आहे. मग पहा पुढे, हे काय d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. ω²x इज इक्वल टू 0. सो हेन्स आता याला असं बुकमध्ये दिलेलं नाही, पण आपण पॉईंट वाईज जाऊ. फर्स्ट पॉईंट म्हणायला आणि इथे नाव देऊ आपण असं ॲक्सेलरेशन असं म्हणूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग आता काय केलं, हेन्स सेपरेट आउट करूया. d²x/dt² इज इक्वल टू मायनस ω²x, बरोबर. आणि मी ते म्हणूया बट काय a इज इक्वल टू काय d²x/dt². we substitute in above equation. So what we have, a is equal to minus ω²x. so this is equation we have got, हे आपल्याला भेटले. so this is the equation for acceleration. आपण काय म्हणणार आता, हे रफ करतो मी, व्यवस्थित लक्ष द्या. सो इथे म्हणणार दिस इज द एक्सप्रेशन फॉर acceleration in terms of displacement x. आपण काढलं ॲक्सेलरेशन फाइंड केलं इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट x. अत्यंत सोपं आहे. ठीक आहे. आता त्याचाच आधार घेऊन आपल्याला फाइंड काय करायचे, व्हेलॉसिटी. आपल्याला खाली जायचं आहे, रिव्हर्स जायचं आहे. पहिलं आपण काय करायचं, डिस्प्लेसमेंट घ्यायचो, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्या व्हेलॉसिटी भेटायची, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ॲक्सेलरेशन भेटायचं. आता आपल्याला ॲक्सेलरेशन भेटले, मग ॲक्सेलरेशनचं काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घेतल्यावर काय भेटेल, व्हेलॉसिटीचं परत इंटिग्रेशन घ्यायचं, काय भेटेल आपल्याला, भेटेल डिस्प्लेसमेंट. उलटं जायचं या पद्धतीने, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. तर मग आता आपण नाव देऊया सेकंड पॉईंट व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीसाठी कोणाचं इक्वेशन वापरायचं, ॲक्सेलरेशनचं. व्हेलॉसिटी कोणाचं इक्वेशन वापरायचं, ॲक्सेलरेशनचं. अत्यंत सोपं आहे. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. सो मग आपण घेतलं काय, a इज इक्वल टू मायनस ω²x. सो आपल्याला माहीत आहे a इज इक्वल टू काय, dt ऑफ dv a इज इक्वल टू काय, dv/dt. हे वापरावं लागेल. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, यूज करावं लागेल. बरोबर. म्हणजे मग इथं यूज करता येईल, काय येईल,
डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर. आता इथे तुम्हाला चेन रूल वापरावा लागेल. का वापरावा लागेल? चेन रूल. पहा आपण एक अरेंजमेंट करूया. डी व्ही बाय डी टीला या पद्धतीने लिहूया. कसं? डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. म्हणजे डी एक्स डी एक्स कॅन्सल केलं तर परत 30 टर्म भेटणार आहे आपल्याला. ही अरेंजमेंट केलेली आहे. लक्षात घ्या, नाही तर काही लोक परत कन्फ्यूज होतात तिथे. तर इथे ही अरेंजमेंट केली आहे. डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी, डी व्ही बाय डी एक्स आणि डी एक्स बाय डी टी. बरोबर. डी एक्स कॅन्सल झालं तर परत डी व्ही बाय डी टी भेटणार आहे. मग ही अरेंजमेंटला आपण अजून वेगळ्या पद्धतीने लिहूया. हे डी व्ही बाय डी एक्स तसंच राहील. डी एक्स बाय डी टी म्हणजे काय? व्हेलॉसिटी. डी एक्स बाय डी टी म्हणजे काय? व्हेलॉसिटी. सो हे काय येईल? व्ही डी व्ही बाय डी टी आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिता येईल? डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू व्ही. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आलं हे. आता पुट करूया आपल्या इक्वेशनमध्ये. मग हे कसं येईल? व्ही डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू काय? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर मग डी एक्सची टर्म तिकडे जाऊ द्या एक्सच्या साईडला. ते विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला इंटिग्रेट करता येईल. हे काय येईल? व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. तर आपण काय म्हणणार? इंटिग्रेट द बोथ द साइड्स वी गेट. ओके. मग आपण इथे म्हणणार ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स काय भेटणार आहे? वी गेट. केलं इंटिग्रेट. व्ही डी व्ही इज इक्वल टू काय? मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर घेतले. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. तर माहिती आहे एक्स रेस टू 1 डी एक्स इज इक्वल टू काय? एक्स रेस टू एन इज इक्वल टू काय? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. व्हीसाठी ते रूल वापरावं लागेल. इथे काय येईल? व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन. याचं मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तसंच राहील. हे काय येईल? इन ब्रॅकेट. ठीक आहे. आता एक्स जो आहे ना एक्स तो पहा हा काय येईल? एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. ठीक आहे. आता सी काय आहे? इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे. सी काय आहे? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. इथे लिहू शकतो आपण वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. मग आता पुढे इकडे घेतो आणि डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन फाइंड करून आपण थांबणार आहे, कारण मग लेक्चर खूप मोठं होऊन जाईल. ठीक आहे. आणि मग त्यानंतर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. मग आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन भेटला आहे. आता काय करावं लागेल? पाच मिनटं झालं. 5 मिनिट. ओके. सो ॲट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज ए राहणार आहे. ठीक आहे. and at extreme position velocity is 0. म्हणजे v इज इक्वल टू काय असणार आहे? एक्स्ट्रीमला 0 असणार आहे. v इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू काय? प्लस मायनस ए. ठीक आहे. जर पॉझिटिव्ह हाफमध्ये असेल तर प्लस ए आणि निगेटिव्ह हाफमध्ये असेल तर मायनस ए. मग एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिममला म्हटलं आहे. ओके. सो हेन्स हे काय येईल? इक्वेशन हे पहा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय घेतली आहे? ए घेतली आहे अपॉन 2 प्लस सी इज इक्वल टू 0 घेतलं आहे. ठीक आहे. आणि आय थिंक याला मायनस साईन आहे म्हणजे सी इज इक्वल टू काय येईल? प्लस येईल ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. पुट करूया आपल्या इक्वेशनमध्ये. मग हे काय येईल?
व्ही स्क्वेअर बाय 2 प्लस सॉरी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा ए स्क्वेअर बाय 2 सगळे कॅन्सल होतील. हे राहील व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे मायनस याला नंतर लिहूया, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग आता काय केलं, हेन्स आता व्ही फाइंड करायचा. मग याचं काय घ्यावं लागेल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊया आधी. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता याचं काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट, म्हणजे व्ही इज इक्वल टू काय येईल, प्लस मायनस ओमेगा इन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही भेटली आपल्याला व्हेलॉसिटी. ही काय भेटली आहे, व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर आज इथपर्यंत पाहूया. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम असं म्हणूया. आणि डिस्प्लेसमेंट आणि त्याच्या केसेसचे पॉईंट उद्या पाहूया पुढच्या लेक्चरला, कारण लेक्चर खूप मोठं होऊन जाईल आणि मग तुम्हाला समजायला अडचण निर्माण होतील. तर आपण काय होणार आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर velocity of particle performing linear SHM, पार्टिकल विच परफॉर्मिंग लिनियर SHM. ठीक आहे. तर इथपर्यंत ठीक आहे. तर पुढे आपण पाहूया नंतर. थँक्यू.